सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। खरं तर सातारकरांना फार मोठी अपेक्षा आणि उत्सुकता आहे की आता कारभारी नगरपालिकेत कारभार करतायत। आतापर्यंत प्रशासनाच्या मनावर चाललेलं ह्या सातारा नगरपालिकेचा डोलारा आता प्रशासनाकडून निघून कारभाऱ्यांच्या खरं तर मानगुटीवर बसलेला आहे। 10 वर्षानंतर साधारण ह्या पद्धतीनं जर बजेट होत असेल आणि 700-750 कोटीचं जर बजेट असेल तर निश्चितपणानं हा खर्च बजेट झाला म्हणजे हा आणि बजेट जाहीर झालं म्हणजे सगळाच खर्च मिळाला, सगळंच अनुदान आलं, सगळीच कामं झाली असं समजायचं काही कारण नसतं। कारण राज्याचं बजेट तसंच असतं, केंद्राचं बजेट तसंच असतं। आम्ही काय करणार आणि काय करण्या अपेक्षित आहे किंवा आमच्या काय योजना आहेत एवढं सांगणं म्हणजे बजेट असा तो विषय असतो। खरं तर सातारकरांसाठी फार मोठं योगदान हे निसर्गानं दिलंय। 2-3 बाजूनं डोंगर आहेत, निसर्ग फार छान आहे। डोंगर उतारावर बसलेलं हे ऐतिहासिक शहर, ऐतिहासिक शहरात जेवढं काय करेल तेवढं कमीच आहे। पण आमचा सातारा हा ऐतिहासिक सातारा नसून हा टपरींचा सातारा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही। खरं तर रस्त्यावर जे रोजीरोटीसाठी आपल्या स्वतःचं काम उदरनिर्वाह करतात आणि व्यवसाय करून आपलं पोट भरतात त्यांच्यासाठी एक कायमस्वरूपी जागा असावी। त्या जागेवर जर ती मंडळी बसली तर पुन्हा रस्त्यावर कुणालाही फेरीवाल्याला बसू देणार असं नियोजन असावं। खड्ड्यातून रस्ता आणि रस्त्यातून खड्डा हे सातारकरांचं समीकरण गेले 30-35 वर्षापासून आहे, त्यात काय बदल होईल असं वाटत नाही। कारण आज केलेला रस्ता वर्षानुवर्ष टिकेल ह्याची गॅरंटी देणं म्हणजे खरं तर इथं तुम्ही ब्रह्मदेवाला बोलावलं तर ते सांगू शकत नाही अशा पद्धतीचे रस्ते आहेत आणि ठीक पद्धत आहे। अन्य जिल्ह्यातले रस्ते बघितले की साताऱ्यातले रस्ते असे का होतात ह्याच्या मागचं गूढ आजपर्यंत मलाहीच नव्हे तर अनेक जणांना सुटलेलं नाही। कारण अन्य जिल्ह्यातही पाऊस पडतो, कोकणातही पाऊस पडतो, रायगडमध्येही पाऊस पडतो, आमच्या सांगली जिल्ह्यातही साताऱ्यासारखाच पाऊस पडतो, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील असाच पाऊस पडतो। पण तिकडचे रस्ते मात्र रस्त्याला पडलेला डांबर आणि खडी कधी रस्ता सोडून पाण्यातनं वाहून गटाराला जात नाही। साताऱ्यात मात्र ती पद्धत आहे। ती पद्धत थोडीशी बदलली पाहिजे ना तर बजेट खर्च होणार पण खड्ड्यातून आम्हाला मात्र चालावं लागणार। एकच याचा फायदा आहे की डॉक्टर मंडळींचं जे हाडरोग तज्ञ आहेत, अस्थिरोग तज्ञ म्हणता येईल त्यांना, त्यांचे दवाखाने चांगले चाललेत आणि दुसरे म्हणजे गॅरेजवाल्यांचा व्यवसाय चांगला चाललाय असं म्हणायला हरकत नाही। हे कुठं थांबलं पाहिजे, यासाठी चांगल्या दर्जाची कामं व्हावीत। खरं तर श्रीमंत छत्रपती सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र शेजारराजे भोसलेंनी वरचा आणि खालचा रस्ता म्हणजे राजपथ आणि खालचा रस्ता डांबरीकरणाच्या ऐवजी आता खरं तर तुमचा काँक्रिटीकरण करण्याचं ठरवलं, ही चांगली बाब आहे। त्यात फार मोठ्या अडथळ्याने आव्हानात्मक हे काम आहे। कारण तुम्ही रस्त्यात असणारे खांब असतील, रस्त्यात असणाऱ्या इतर वाहिन्या असतील, मधूनच रस्त्यातनं मधून गेलेले ड्रेनेजचा विषय आहे, पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला हे आव्हानात्मक काम आहे। ते पूर्ण झालं तर सातारकरांसाठी भारी असं चांगलं असेल। पण वरून येणारा जो डोंगराकडचा डगाळ माती आहे त्यानं मात्र रस्त्यात लोकांना पावसाळ्यात प्रसाद मिळू नये एवढीच एक दुसरी अपेक्षा आहे। कारण रस्ते जर फारच तुमचे गुळगुळीत झाले आत्ता आहेत तसे तर मात्र रस्त्यात पडलेला माणूस काय दवाखान्यापर्यंत पोहोचला अशी काही परिस्थिती राहणार नाही। दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न आहे। साताऱ्याला पाणी हे खरं तर निसर्गाने दिलेली फार मोठी ब्रिटिशकालीन देणगी आहे। कारण सायपन पद्धतीनं पाणी महाराष्ट्रात कुठे येत नसेल, फक्त साताऱ्यातच येतंय आणि त्या पाण्याचा फ्लो एवढा चांगला आहे। खरं तर धरणाची क्षमता वाढलेली आहे, कास धरणाची। तेच पाणी कासलाही मिळावं, तेच पाणी तुमच्या शाहूपुरीला किंवा शाहूनगरला मिळावं एवढीच अपेक्षा आहे। आता काम सुरू झालंय आणि प्राधिकरणाच्या जो चाचक लोकांना कर भरावा लागतो पाणीपट्टीचा, त्यातून मुक्तता व्हावी एवढीच एक अपेक्षा आहे। येणारं पाणी हे 24 तासाची घोषणा काही नगरसेवक त्या काळात करत होते, पण 24 तास नाही, आम्हाला 2 तास पाणी दिवसात मिळालं तरी वाद झाला एवढीच आमची सातारकरांची अपेक्षा आहे। राहिला प्रश्न तो खरं तर तुमच्या आरोग्याचा, आरोग्यातले जर ठेकेदारी बघितली तर लय भारी आहे
ती ठेकेदारी कुणाची आहे ती एवढी एकदा शोधावी. एकूण ठेकेदारात देणारे जे कर्मचारी आहेत तेवढे कर्मचारी कामावर असतात का, हे खरं तर धनुभाऊनी बघावं. बांधकाम खातं खरं तर आता आम्ही नगरपालिकेचं आमच्या बाळासाहेब खंदारांच्याकडे दिलंय. त्यांनी कामातला त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांनी रस्ते करताना ठेकेदारांची थोडीशी कान उघडणी करून रस्ते केले तर फार चांगलं होईल. आता विषय असे राहिलेत, जे सातारा शहराचं जे बजेट आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी बजेट हे शाहूपुरी आणि शाहूनगरमध्ये तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. कारण तिथल्या रस्त्यावर तुमचं अजून झाडूच पोचलेलं नाही. तिथल्या लोकांची अवस्था अतिशय बिकट आहे. खरं तर फिरोज पठाण सारखे सामाजिक फार मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि तिथल्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. तिथं रस्त्याच्या कडेला उगवलेलं गवत असतंय ते काढण्याचं काम करावं. ह्या सगळ्या कामांसाठी हे बजेट खरं तर खर्च होणार आहे. आणि रस्त्याची जर त्या परिस्थिती बघितली तर गोडोलीतनं तुम्ही ज्या वेळेला शाहूनगरकडे जाता त्या रस्त्याची परिस्थिती बघितली तर रस्त्यानं चाललोय का पांदीनं चाललोय हेच कळेना. हे रस्ते जर अशी परिस्थिती, मुख्य रस्ता जर असेल तर अंतर्गत रस्त्याचं काय, हाही प्रश्न आहे. तिथं बऱ्याचशा खरं तर सोसायट्यांच्या म्हणजे राखीव जागा आहेत. तिथं जर नाना नानी पार्क सारखं काय करता तर बघावं. आता हे करत असताना जर आमची गुरुवार बाग कोट्यावधी रुपये खर्च आतापर्यंत झाले गेल्या 5-10 वर्षात, पण तिथली जर खेळणी बघितली तर हाय तीच रंगरोकुटी देऊन आणि दुरुस्ती करून त्याला टाकं मारून परत तर तीच खेळणी बसवून त्याचं बजेट निघालं असेल, बिलं निघाले असतील. त्याची थोडीशी खरं तर त्यांनी हे करावं. या गुरुवार बागेसारखी बाग मध्यवर्ती ठिकाणी बाग आहे, पण इतर शहरात गेल्यानंतर बाग बघितल्यानंतर आमची बाग बघितल्यावर आम्हाला मान खाली घालावी लागते. या साताऱ्यात आलं तर दाखवायचं काय, कारण मध्यंतरी माझा एक नातेवाईक आला होता MP वरनं, मला सातारा तेवढा ऐतिहासिक सातारा दाखवा. मी त्यांना वरच्या रस्त्याने निघालं, हा राजवाडा सांगितलं. राजवाड्यावरची म्हणजे आमची खाऊ गल्ली आहे आणि खालच्या रस्त्यानं संपला, आला आमचा एवढा सातारा आहे. म्हटलं याच्यापेक्षा सातारा नाही. भाऊसाहेब महाराज असताना त्यांनी फार मोठे योगदान साताराला दिलेलं आहे. ते म्हणजे फाशीचा वड, जे ऐतिहासिक ठिकाणी जेवढी साताऱ्यात 4 भिंती आहे, तिथल्या लाईट लागल्यानंतर संध्याकाळी काय कारभार चालतात हे काय मेहरबानांना माहित नाही किंवा नेत्यांना माहित नाही असं नाही. ते कारभार बंद व्हावेत. या सगळ्यांच्यावर जो खर्च झालेला आहे, हे ऐतिहासिक स्थळं तर चांगली जतन केली जावीत, त्याच्यासाठी येणारं बजेट खर्च व्हावं. मंत्री आमच्या साताऱ्यातलेच आहेत बाबाराजे. मंत्र्यांसाठी हे काय आव्हान काय कमी, एक नुसता एक घास जरी सातारकरांसाठी टाकला त्यांनी राज्याच्या बजेटमधला तरी साताऱ्याचे रस्ते हे डांबराचे नव्हे तर चांदीची किंवा सोन्याचे होतील. तर ते टाकले पाहिजेत आणि टाकलेलं सोनं हे टिकलं पाहिजे. एवढंच नाही तर सोनं म्हणून पितळ सुद्धा टाकतील आणि सोन्याचं बिल काढतील, असं व्हायला नको, अशी सातारकरांची भावना आहे. हे मी बोलतोय म्हणजे मी काय विरोधात बोलतोय असं नाही, सातारकरांच्या ज्या भावना आहेत त्या मी व्यक्त करतोय. आणि अशा पद्धतीने हे जे बजेट आहे 700-750 कोटीचं, त्यावेळेला बजेट कमी पडेल, कारण तुम्ही वाढीव हद्दवाढ केली. म्हणून मी त्या निवडणुकीच्या काळात एक मुद्दा मांडला होता की 3 खरं तर नगराध्यक्ष व्हावेत. हे जर 3 नगराध्यक्ष झाले असते तर मलकापूर सारखं 200-300 कोटीचं बजेट तुम्हाला शाहूपुरीला आलं असतं. 200-300 कोटीचं बजेट तुम्हाला शाहूपुरीला आणि शाहूनगरला आलं असतं. हे 700-750 कोटी 1200-1300 कोटीचं बजेट तुम्हाला सातारला मिळालं असतं. हा भाग सगळा तुम्हाला डेव्हलप करता आला असता. आणि नंतर महानगरपालिका करणं सोपं असतं. महानगरपालिकेला आता जर महानगरपालिका करायचं झालं तर मग आता काय खिंडवाडी आत घेणार, देगाव आत घेणार, कारंडवाडी आत घेणार, म्हणजे कृष्णा नदीच्या अलीकडचा भाग सगळा आत घेणार, इकडं कोंडवं, सैदापूर हे सगळं मिळून महानगरपालिका करणार. मला न सुटलेलं कोड आहे. पण झाली तर सोन्याहून पिवळं, पण नाही झाली तर ह्या भागाचा विकास करताना तारेवरची कसरत आत्ताच्या सदस्यांना करावी लागेल. कारण त्यांच्या प्रश्न फार मोठे आहेत. गटाराची कामं झाली प्रशासनाच्या काळात, तर ते गटाराची काटं सोशल मीडियावर बघितली की लात मारले तर पडतील अशा पद्धतीचे झालेत. ती व्यवस्थित व्हावं, कारण सांडपाण्याचा जर व्यवस्थित निचरा झाला तरच तुमचे रस्ते व्यवस्थित राहणार आहेत. अन्यथा हे रस्ते तुम्हाला एक पाऊस झाला की पूर्ण वाहून गेलेलं दिसेल. शाहूनगर मधले तेच रस्त्याची परिस्थिती आहे. पण एक मात्र तेवढे एक जमीची बाजू आहे ती शाहूपुरीतले रस्ते ज्या काळात संजय पाटील हे सरपंच होते त्या काळात चांगल्या पद्धतीनं झाले होते. त्याच दर्जाचे रस्ते पुन्हा ह्या दोन्ही शाहूनगरमध्ये आणि शाहूपुरीत व्हावेत. तिथले ज्या छोट्या छोट्या ज्या सोसायट्यांच्या जागा आहेत त्या जागा खरं तर नाना नानी पार्क सारखे वॉकिंग ट्रॅक व्हावेत. आणि हे बजेट ज्या वेळेला तुम्ही काम पूर्ण होईल त्यावेळेला बजेट झालं आणि तुम्ही रस्त्यावर एवढा खर्च, आरोग्यावर खर्च, खरं तर कस्तुरबा हॉस्पिटल होतं
आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी पेशंट जात होते, स्त्रियांचं तिथं डिलिव्हरी सुद्धा होत होते. नगरपालिकेचं एखादं हॉस्पिटल असावं, आरोग्याचा खर्च व्हावा. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, जर आमच्या मेढ्यासारख्या ग्रामीण भागात जर तिथल्या तालुका शाळा जर असतील किंवा कराड सारख्या शाळेत जर खाजगी नगरपालिकेच्या शाळेला जर वेटिंग विद्यार्थ्यांना प्रवेशाला होत असेल, अशा पद्धतीच्या दर्जेदार शाळा व्हाव्यात आणि दर्जेदार शाळेसाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत. त्यासाठी एखादी चांगली समिती, म्हणजे आजपर्यंत शिक्षण समिती झाली पण शिक्षणातला गंध नाही, शिक्षणाला ज्याला काय त्यातलं माहिती नाही अशी माणसं सभापती झाली. त्यामुळं शिक्षणाचा दर्जा खालावल्यामुळं नगरपालिकेच्या जाळ्या ज्या ओस पडलेत त्याचं पुन्हा चांगले त्याला दिवस यायचे असतील तर गोरगरिबांची पोरं शिकायची असतील, तिथं जर सयाजीराव सारखी वेटिंग पडत लागेल असं करायचं असेल तर शाळांचे दर्जे सुधारावे लागतील. त्यासाठी नगरपालिकेच्या बजेटमध्ये तरतूद करावी. शिक्षण, आरोग्य आणि रस्ते सातारकरांना फार काय लागत नाही. आणि राहिलं लाईटचं, आता लाईटचं म्हणाल तर लाईटचं आता काय व्यवस्था चांगली आहे म्हणायला काय हरकत नाही, पण रस्त्यावर जे तुमच्या जाहिरातीचे फ्लेक्स लागलेत त्यांना फार मोठे अडथळे येत आहेत. नगरपालिकेला पैसे किती मिळतात हे मला काय माहीत नाही, त्यातही काय ऍडजस्टमेंट असेल तर तीही मला काय माहीत नाही, पण हे फ्लेक्स सुद्धा काढले जावेत. रस्त्याच्या बरोबर शहराचं विद्रुपीकरण होऊ नये यासाठी नगरपालिकेनं लक्ष द्यावं. बजेट हे ह्या 3-4 गोष्टीवर राहावं, रस्ते, आरोग्य आणि जे आता वाढीव तुमच्याकडे भाग आला शाहूनगर आणि शाहूपुरीचा, तिकडं अधिक लक्ष द्यावं. पण ते अधिक लक्ष देताना शहराकडे दुर्लक्ष होऊ नये एवढीच सातारकरांची माफक अपेक्षा आहेत. सातारकरांच्याच भावना मांडलेल्या आहेत. मी विरोधात भावना कधीही कुणाच्या मांडत नाही, एवढं मात्र निश्चित. आणि बजेट सादर झालं म्हणजे खर्च होईलच असं कुणीही गृहीत धरू नका. बजेट पूर्ण ज्या वेळेला राज्याचं जाहीर होतं त्यावेळेला फक्त आणि फक्त आमच्या ह्या योजना आहेत आणि त्याच्यावर आम्ही एवढा खर्च करतोय तेवढा अनुदान आणण्यासाठी खासदार साहेबांनी, उदयनराजांनी प्रयत्न करावेत, बाबाराजांनी प्रयत्न करावेत आणि सातारकरांचं कल्याण व्हावं, खड्डेमुक्त सातारा व्हावा एवढीच माफक अपेक्षा सातारकरांच्या वतीनं व्यक्त करतो.